शरद पवार यांच्या अमित शहांवरील तडीपार टीकेला भाजप नेते विनोद तावडेंनी जोरदार उत्तर दिलंय। दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारख्या लष्कर तोयबाचा हस्तक आणि इस्लामी दहशतवादी यांच्या एन्काउंटरमध्ये तडीपार होणं हे देशभक्तीचं लक्षण मानलं जाईल असं ट्विट करत शरद पवारांना त्यांनी टोला लगावलाय। अमित शहांची तडीपारी दरोडा चोरीसाठी नव्हती। दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणार नाही हे बहुधा शरद पवार साहेब विसरले असावेत असा खोचक टोलाही विनोद तावडेंनी लगावलाय। दरम्यान पवारांनी अनेक गृहमंत्री झाले पण तडीपार कोणी नव्हतं अशी टीका मंगळवारी बोलताना अमित शहांवर केली होती। त्यांच्या राज्यात कधी तडीपार केलं गेलं तो प्रसंग कधी राज्यकर्त्याचा आला नाही आणि त्यावर तडीपार न केलेली आणि करत होतं आणि गुजरातवरून योगदान देणारं अशा प्रकारच्या नेत्यांची आज मला आठवण होती। ही तडीपारी कशासाठी होती की पाकेटमारी दरोडा यासाठी नव्हती तर लष्कर तोयबाचा हस्तक स्मगलर सोहराबुद्दीनची गुजरात पोलिसांकडनं एन्काउंटर झाला त्याविषयी न्यायालयाला असं वाटलं की ही चौकशी चालू असताना गृहराज्यमंत्री असणारे अमित शाह हे गुजरात बाहेर असले पाहिजेत ज्यात ते नंतर निर्दोषी सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले। पण पवार आपण हे बोलत असताना जी अमित भाईंनी आपल्या टीका केली की 1978ला पहिली गद्दारी आपण केली ते तर वास्तव आहे। आपल्या काळात दाऊद फोपावला हेही वास्तव आहे आणि देशद्रोही सोहराबुद्दीनच्या प्रकरणामध्ये तडीपारी झाली हे तर खरं देशभक्ती आहे। लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। मी परवाही तेच म्हणले, याच्याऐवजी या सगळ्यांनी बीड आणि परभणीच्या घटनेबद्दल जर जास्ती कॉमेंट्स आले असताना तर महाराष्ट्राला आत्ता जास्त आधार झाला असता। कारण का आत्ता हे सगळं करण्यापेक्षा या देशाचे गृहमंत्री जे आहेत ते देशाचे गृहमंत्री आहेत, ते पक्षाचे गृहमंत्री नाही। माझी अपेक्षा होती की ते जेव्हा महाराष्ट्रात येतील आणि भाषण करतील तेव्हा बीड आणि परभणीमध्ये शांतता व्हावी आणि ह्याच्यासाठी जो काही न्याय द्यायला लागेल तो आमचं सरकार पूर्णपणे पारदर्शकपणे करेल अशी माझी अमित भाई शानकडून अपेक्षा होती, एक नागरिक, एक महिला, एक लोकप्रतिनिधी म्हणून।